स्त्रीचं करिअर, स्वप्न, संघर्ष आणि स्वतःला सिद्ध करण्याची लढाई. स्त्रीला एक प्रश्न कायम विचारला जातो, घर की करिअर. पण कुणीही पुरुषाला कधी विचारत नाही, तुला घर सांभाळायचंय की नोकरी करायचीय. का का अजूनही स्त्रीचं करिअर म्हणजे ऑप्शन मानलं जातं आणि पुरुषाचं करिअर म्हणजे जबाबदारी? आज आपण बोलणार आहोत स्त्रीच्या करिअरबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल आणि त्या संघर्षाबद्दल जो ती शांतपणे सहन करते. भाग 1. लहानपणापासून सुरू होणारा फरक. लहानपणी मुलीला शिकवलं जातं, घर सांभाळायला शिक, स्वयंपाक शिक, जास्त उंच भरारी नको घेऊ. पण मुलाला सांगितलं जातं, मोठं हो, कमाव, नाव कमाव. मुलगी स्वप्न बघते, डॉक्टर होण्याचं, पुलीस होण्याचं, ऑन्ट्रप्रेन्युअर होण्याचं. पण मध्येच कुठेतरी आवाज येतो, लग्न झालं की सगळं बदलतं आणि ती शांत होते. भाग 2. लग्नानंतरचं वास्तव. लग्न झाल्यावर तिला विचारलं जातं, नोकरी करशील? ठीक आहे, पण घर पहिलं, घर पहिलं, नातं पहिलं, मुलं पहिली, सासरचं पहिलं. आणि ती कायम शेवटी. ती सकाळी 5ला उठते, डबा बनवते, घर आवरते, मुलं सांभाळते आणि मग ऑफिसला जाते. ऑफिसमध्ये 8 तास काम. तिथेही प्रूव्ह करावं लागतं, मी सिरियस आहे, मी कमिटेड आहे. का? कारण अजूनही काही लोकांना वाटतं स्त्री काम करते म्हणजे टाइमपास. एक स्त्री होती, ती खूप टॅलेंटेड होती, प्रमोशन जवळ होतं, पण ती प्रेग्नंट झाली. ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. आता ही सिरियस राहणार नाही, लीव्ह घेईल, प्रोजेक्ट डिले होईल. ती रात्री रडली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हसत ऑफिसला गेली. कारण तिला फक्त आई व्हायचं नव्हतं, तिला तिचं करिअर पण जगायचं होतं. भाग 3. समाजाचा इनव्हिजिबल प्रेशर. मुलं लहान आहेत, कशाला नोकरी? नवरा कमावतोय ना, इतकी अॅम्बिशन कशाला? हे सगळं ऐकूनही ती शांत राहते, पण आतून ती विचार करते, माझी स्वप्न चुकीची आहेत का? नाही. स्त्रीचं करिअर हे लक्झरी नाही, ते तिची ओळख आहे. भाग 4. गिल्ट ट्रॅप. वर्किंग विमेन कायम गिल्टमध्ये जगतात. मुलांसाठी वेळ नाही, गिल्ट. घरासाठी वेळ नाही, गिल्ट. स्वतःसाठी वेळ घेतला, डबल गिल्ट. पण प्रश्न असा आहे, पुरुष गिल्टमध्ये जगतात का? का स्त्रीनेच स्वतःला सतत प्रूव्ह करायचं? एक आई रात्री 11 वाजता लॅपटॉप बंद करते. मुलं झोपलेली असतात. ती त्यांच्या कपाळावर हात ठेवते आणि स्वतःलाच विचारते, मी चुकीची आहे का? पण दुसऱ्या दिवशी तिची मुलगी म्हणते, मला मोठं होऊन तुझ्यासारखं बनायचंय. तेव्हा तिला कळतं, ती चुकीची नाही, ती एक्झॅम्पल आहे. भाग 5. करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे फक्त पैसे नाहीत. करिअर म्हणजे डिसिजन घेण्याची ताकद. करिअर म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. करिअर म्हणजे मला जमेल हा आत्मविश्वास. जेव्हा स्त्री फायनान्शियली स्ट्रॉंग होते, तेव्हा तिचा आवाजही स्ट्रॉंग होतो. भाग 6. रिॲलिटी ॲक्सेप्टन्स. हो, स्ट्रगल आहे. हो, बॅलन्सिंग कठीण आहे. हो, लोकं बोलतात, पण लक्षात ठेव, लोकं बोलणं थांबवणार नाहीत. पण तू थांबलीस तर तुझं स्वप्न थांबेल. सल्युशन पार्ट. स्लो, पॉवरफुल. जर तू करिअर करू इच्छित असशील तर गिल्ट सोड, प्लॅनिंग कर, सपोर्ट माग, हेल्प ॲक्सेप्ट कर. स्ट्रॉंग असणं म्हणजे सगळं एकटीने करणं नाही. इमोशनल बिल्ड. तुझ्या मुलीला स्ट्रॉंग फ्युचर हवं असेल तर तिने तुला स्ट्रॉंग बघितलं पाहिजे. तुझ्या मुलाला रिस्पेक्टफुल बनवायचं असेल तर त्याने वर्किंग वुमन पाहिली पाहिजे. तू फक्त स्वतःसाठी लढत नाहीस, तू पुढच्या जनरेशनसाठी लढतेस. लोकं विचारतील, घर की करिअर? तू हसून सांग, मी दोन्ही करू शकते. कारण स्त्री कमजोर नाही, ती मल्टीटास्कर आहे, ती फायटर आहे, ती क्रिएटर आहे आणि सर्वात महत्त्वाचं, ती तिच्या स्वप्नांची मालक आहे. आज जर तू करिअरबद्दल गिल्टमध्ये जगत असशील तर हे लक्षात ठेव, तुझं स्वप्न चुकीचं नाही, तुझी अॅम्बिशन चुकीची नाही, तुझं जगणं चुकीचं नाही, तू चुकीची नाहीस. पण एक गोष्ट आपण अजून बोललोच नाही, स्त्री जेव्हा करिअर चूज करते तेव्हा तिची सर्वात मोठी लढाई बाहेरच्या लोकांची नसते, ती असते तिच्या स्वतःच्या मनाशी. भाग 7. सेल्फ डाऊट. ती स्वतःलाच विचारते, मी खरंच केपेबल आहे का? इतक्या जबाबदाऱ्यांमध्ये मी मॅनेज करू शकेन का? लोकं बरोबर तर नाहीत ना? सेल्फ डाऊट हा स्त्रीच्या करिअरमधला सर्वात मोठा शत्रू आहे. कारण समाज आधीच शंका घेतो आणि जर तिने स्वतःवरच शंका घेतली तर गेम तिथेच संपतो. म्हणून लक्षात ठेव, कॉन्फिडन्स आधी आत तयार होतो, मग बाहेर दिसतो. भाग 8. कंपॅरिझन ट्रॅप. आजकाल सोशल मीडियामुळे अजून एक प्रेशर वाढलाय. कोणी सीईओ आहे, कोणी बिझनेसवुमन आहे, कोणी इन्फ्लुएन्सर आहे आणि तू विचार करतेस, मी अजून इथेच का आहे?
पण तुला दिसत नाही त्यांचा स्ट्रगल, त्यांचे स्लीपलेस नाईट्स, त्यांचे फेलियर्स. तू फक्त रिझल्ट बघतेस. करिअर ही रेस नाही, तो तुझा स्वतःचा प्रवास आहे. लेट स्टार्टर. एक स्त्री 38व्या वर्षी करिअर सुरू करते. सगळे हसतात. आता काय करणार, इतक्या उशिरा? पण ती शिकते, कोर्स करते, स्मॉल बिझनेस सुरू करते. पहिले 6 महिने 0 प्रॉफिट, पण ती थांबत नाही. आज ती 10 महिलांना जॉब देते. लेट सुरू करणं चुकीचं नाही, सुरूच न करणं चुकीचं आहे. सपोर्ट सिस्टमबद्दल. हो, सपोर्ट महत्त्वाचा आहे. पण सपोर्ट मिळाला नाही तरी करिअर संपत नाही. तू छोट्यापासून सुरू करू शकतेस. पार्ट टाइम, फ्रीलान्स, ऑनलाईन स्किल, स्मॉल होम बिझनेस. करिअर म्हणजे नेहमी 9 to 5 ऑफिस नाही. करिअर म्हणजे तुझी स्किल पैसे कमवायला मागली इतकंच. डोळे बंद करून एक प्रश्न स्वतःला विचार. जर तुला कोणाचाही जजमेंट नसता, कोणतीही भीती नसती, तर तू काय केलं असतंस? तेच तुझं खरं करिअर आहे. भाग 10. फायनान्शियल इंडिपेंडन्स. पैसे सगळं नसतात, पण पैसे नसले की सगळं अवघड होतं. फायनान्शियली इंडिपेंडेंट स्त्री निर्णय घेताना घाबरत नाही, ती सहन करत नाही, ती निर्णय घेते. हा फरक आहे. मदरहूड अँड करिअर बॅलन्स. आई होणं सुंदर आहे, पण आई झाल्यावर स्त्रीचं स्वप्न संपायला नको. तिचं करिअर पॉज होऊ शकतं, पण परमनेंटली बंद व्हायला नको. मुलांना परफेक्ट आई नको असते, त्यांना हॅपी आई हवी असते. हॅपी आई तीच असते जिला तिची ओळख जपता येते. तू सेल्फिश नाहीस, तू ॲम्बिशियस आहेस. तू चुकीची नाहीस, तू धाडसी आहेस. तू घर तोडत नाहीस, तू स्वतःला घडवत आहेस. रिपीट हे लाईन्स थोड्या पॉजेसने कर. यामुळे ड्युरेशन वाढेल आणि इम्पॅक्टही वाढेल. एक दिवस येईल जेव्हा लोक म्हणतील तिने सगळं मॅनेज केलं, पण त्यांना माहिती नसेल तू किती रात्री रडलीस. त्यांना माहिती नसेल तू किती वेळा हार मानायचा विचार केला, पण तू हार मानली नाहीस. आणि करिअरमध्ये सक्सेस हीच आहे, न थांबणं. जर तू आज करिअरबद्दल कन्फ्युज्ड असशील तर हा प्रश्न लक्षात ठेव. तुला आयुष्यभर काय झालं असतं जर, हा पश्चात्ताप करायचा आहे का, की मी प्रयत्न केला हा अभिमान बाळगायचा आहे? निर्णय तुझा आहे. पण एक गोष्ट नक्की, स्त्रीचं करिअर ऑप्शन नाही, तो तिचा अधिकार आहे. आजही अनेक स्त्रिया स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी करिअर करावं का घरचं पुरेसं आहे? पण खरी गोष्ट अशी आहे, करिअर म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही. करिअर म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं, स्वतःच्या नावानं उभं राहणं. जेव्हा स्त्री स्वतः कमवते तेव्हा ती फक्त आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही, तर मानसिकदृष्ट्याही स्वतंत्र होते. ती निर्णय घेऊ शकते, ती नाही म्हणू शकते, ती स्वतःसाठी उभी राहू शकते. संघर्ष असणारच, घर आणि काम यांच्यात तारेवरची कसरत असणारच. लोक बोलणारच, इतकं कशाला, घर सांभाळ आधी. पण लक्षात ठेवा, जर स्त्रीनं स्वतःची स्वप्न सोडली तर ती जगेल, पण मनातून कधीच समाधानी राहणार नाही. तिच्या डोळ्यात नेहमी एक प्रश्न राहील, जर मी प्रयत्न केला असता तर? आणि म्हणूनच स्त्रीचं करिअर हा स्वार्थ नाही, तो तिचा अधिकार आहे, तिच्या कष्टांचा सन्मान आहे, तिच्या क्षमतेचा पुरावा आहे. ती आई असू शकते, ती पत्नी असू शकते, ती सून असू शकते, पण त्यासोबत ती एक व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीला स्वप्न पाहण्याचा, मोठं होण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज जर तू हा व्हिडिओ बघत असशील आणि मनात कुठेतरी तुझं एखादं स्वप्न दडलेलं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं वय अडथळा नाही, तुझी परिस्थिती शेवट नाही, तुझं लग्न, तुझं मातृत्व हे अडथळे नाहीत, ते तुझी ताकद आहेत. हो, मार्ग कठीण असेल, पण अशक्य नाही, कारण इतिहासात बदल घडवणारी प्रत्येक स्त्री सुरुवातीला एकटीच उभी होती. आणि शेवटी स्त्रीचं करिअर हे फक्त तिचं स्वप्न नाही, तो तिच्या आत्मसन्मानाचा आवाज आहे, तो तिच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. आणि जोपर्यंत ती स्वतःसाठी उभी राहते, तोपर्यंत तिचा संघर्षच तिचं सामर्थ्य बनतो.